नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना शुभ प्रभात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा सुंदर आणि आरोग्यदायी जाऊ देत, ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर आज आहे शुक्रवार आणि तुम्हा सर्वांना शुभ शुक्रवार. आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा मस्त शुक्रवारचा जावोच, हीच आई जगदंबेची चरणी प्रार्थना. तर बघा, सकाळची वेळ आहे मस्तपैकी आणि आमच्या ह्यांची चालू आहे स्वामींची पूजा. तर आज ते 8:30-9ला जाणार होते, त्यामुळे स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि आता मी त्यांना फुलं द्यायला चाललेली आहे. आता ते स्वामींना मुजरा वगैरे करून घेतलं, त्यांची बाकीची सगळी पूजा झालेली आहे. आता तुळशीला पाणी घालतात ते नित्यनेमाने. स्वामींची पूजा झाल्यानंतर अगरबत्ती लावतात आणि त्यानंतर त्यांची देवपूजा जी आहे ती संपन्न होते. स्वामीची नित्यसेवा ती तशा पद्धतीनं करत असतात. म्हणजे स्वामींना अभिषेक घालून स्वामींची पूजा वगैरे करून त्यानंतर तुळशीला पाणी पण घालतात. म्हणजे माझं पण असतं, पण ते स्वतः वैयक्तिक ते पण 8:30ला जाणार असतील, म्हणजे उशिरा जाणार असतील, तर ते त्यांचं नेहमीचं ठरलेलं रुटीन असतं मिस्टरांचं. तर त्यांचं चालू होतं स्वामींना मुजरा करायचं आणि माझं चालू आहे इकडे गॅसची पूजा करायची. आणि सकाळचं खूप सुंदर वातावरण आहे. आज आहे शुक्रवार आणि कालच्या व्हिडिओला खूप छान सर्व ताईंनी भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. त्या प्रेमाबद्दल दिलेल्या खूप खूप मनस्वी आभार सर्व ताईंचे. आणि खूप सारे प्रश्न म्हणजे कमेंट केलेले आहेत, त्यासुद्धा कमेंटची आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी उत्तरं देणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी सेवा देत असते स्वामींच्या मठामध्ये, केंद्रामध्ये ज्या सेवा दिल्या जातात त्या ताई मी सेवा देत असते. बऱ्याचशा ताईंना सेवा पाहिजे आहे, बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेल्या आहेत, काही जणाला सेवा पोचलेल्यासुद्धा आहेत कमेंटद्वारे. आणि मी स्वतः तुम्हाला सांगते, मी काही त्या सेवा मनाने देत नाहीत. मी स्वामी केंद्रामध्ये ज्या सेवा देतात त्या सेवा तुमच्यापर्यंत पोचवते आहे. तर बघा, सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी गॅसची पूजा करून घेतली. गॅसची पूजा करून घेतली की घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं ताईंनो. आज तर शुक्रवार आहे, त्यामुळे गॅसची पूजा तर शुक्रवारी असतेच आणि रोजसुद्धा असतेच. आता तुम्ही माझे बघायला गेले तर तुम्ही 3 वर्षापासूनचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजलंच असेल. 3 वर्षापासून माझा यूट्यूब चॅनल आहे आणि तेव्हापासून माझ्या पूजेमध्ये डेली माझी गॅसची पूजासुद्धा असते. तर बघा, इकडे छान सुंदर अशी पूजा करून घेतली. आणि बऱ्याच ताई विचारतसुद्धा असतील, ताई रोज अन्नपूर्णेची पूजा करावी का? तर हो ताईंनो, रोज अन्नपूर्णेची पूजा केली तरीसुद्धा काहीच हरकत नाही, उलटं चांगलंच आहे. अन्नपूर्णेची रोज पूजा केल्यामुळे काय होतं बघा, किचनमध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं. सकाळी सकाळी स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. यासाठी आता ह्यांची स्वामींची पूजा झाल्यानंतर बघा, मी फुलं वाहून घेतली आणि स्वामींना अगरबत्ती ओवाळून, धूपदीप ओवाळून, स्वामींचा मंत्रजाप करून स्वामींचं दर्शन वगैरे घेत असते, जरी ह्यांनी पूजा केली तरीसुद्धा. कारण आपल्याला कुठल्या काही गोष्टीची सवय लागून गेलेली असते, त्या गोष्टी केल्याशिवाय करमत नसतं. स्वामींना साष्टांग नमस्कार हा माझा रोजचा असतोच. आणि सकाळी ह्यांनी जरी पूजा केली, आंघोळ करून आल्यासुद्धा बघा, मी पहिलं देवघरातल्या देवांचं आणि स्वामींचं दर्शन घेत असते. त्याशिवाय माझ्या दिवसाला अजिबातच सुरुवात होत नाही. माझी ही नेहमी पहिल्यापासूनची सवय आहे. देवघरातल्या देवांना नमस्कार करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि मग बाकीच्या कामाला लागायचं. बघा, मग असं जर आपलं रुटीन असेल तर दिवसाची सुरुवात इतकी सुंदर होते ना. देवाच्या दर्शनाने कधीही दिवसाची सुरुवात करायची. तर आजचं सुंदर असं स्वामींचं रूप तुम्ही बघा, किती छान दिसत आहेत स्वामी. आज आहोंनी स्वामींची पूजा केलेली आहे. खूप मस्त असे स्वामी आज खूप टवटवीत दिसत आहेत, आज खुश झालेले आहेत. आज घराच्या मालकाने पूजा केलेली आहे आणि आपले मालक तर आपले श्री स्वामी समर्थ आहेत. तर इकडे सकाळची वेळ आहे आणि आमच्याकडे आलेलं आहे पाणी. आता ते पाणी वरती चढवायला चालू आहे. आता झाडांना वगैरे पाणी द्यायचं. तर हे बादलीत असा जुगाड का केलेला आहे तर तुम्हाला सांगते, माझा लेक आला की असे जुगाड आमच्या घरामध्ये होत असतात. आता समर्थ आलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे. समर्थ आल्यानंतर असे जुगाड आमच्या घरामध्ये होत असतात. त्यांनी काय करतो, टाकीत पाणी पडण्यापेक्षा टाकीतलं पाणी खूप बुडालं असतं, त्यामुळे तो काय करतो, ह्या बादलीमध्ये मोटर लावतो आणि हेच पाणी वरती चढवतो. तर बघा, मुलं अशा प्रकारे जुगाड करत असतात आणि त्यांचा जुगाड कधी आपण केलेला हे पण करायचं असतं. कारण काही मुलांचं सुद्धा डोकं जे आहेत ना, ते वेगळ्या प्रकारे चालत असतं, त्यामुळे आपण सुद्धा कधी त्या गोष्टी मान्य करायच्या. तर समर्थ चाललेलं असतं, त्यामुळे आमची टाकी गळते, त्यामुळे तो हा करतो बरं का उद्योग. तर असं, तर आता कालच्या व्हिडिओच्या कमेंटवरती मी आता बरंच काही बोलणार आहे. खूप सुंदर कमेंट होत्या आणि त्या कमेंटवरती बोलण्यासारखंच खूप आहे.
तर तुम्हाला सगळ्या ताई ज्या ज्या ताईंना प्रश्न पडलेला आहे त्या त्या ताईंचं पहिल्या प्रश्नाची उत्तरं आणि इतक्या छान छान सुंदर कमेंट केलेल्या. आणि मी नेहमी सांगते की तुमच्या मनात जे काही प्रश्न पडलेले असतात ना ते कमेंटमध्ये तुम्ही मला सांगत जावा, कारण त्याच्यावरती मग मला बोलता येतं आणि त्याच्यावरती तुम्हाला समाधानकारक तुमच्या मनामध्ये काही जे प्रश्न चाललेले असतात त्याच्याविषयी तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळतील आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, एका ताईने खूप सुंदर कमेंट केलेली होती की ताई, बऱ्याच यूट्यूबवर ताईंनी सांगितलेलं आहे, म्हणजे यूट्यूबरने सांगितलेलं आहे की गुरुवारी डोकं धुवायचं नाही, गुरुवारी फरशी पुसायची नाही. आणि मी स्वतः माझं सांगते बघा ताईंनो, हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न होता माझ्यासाठी. आणि खरंच सगळ्या माझ्या ताईंना सांगत आहे मी, गुरुवारी डोकं धुवायचं आणि फरशासुद्धा पुसायच्या ताईंनो. कारण गुरुवारी न डोकं धुता जर आपण स्वामींची पूजा करू, उपवास करू, तर त्याला काहीही अर्थ राहत नाही. स्वामींची पूजा वार असतो, स्वामींचा दत्त महाराजांचा वार असतो, त्यामुळे स्वामींची पूजा, दत्त महाराजांची पूजा न डोकं धुता उपवास कसा चालेल, कसा रुजू होईल, मला तुम्ही फक्त एकच सांगा. डोक्यावरनं ज्यावेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपलं पूर्ण शरीर सुचूरभूत झालेलं असतं. ज्या दिवशी आपण डोक्यावरनं आंघोळ करतो तो दिवस बघा किती प्रसन्न जातो. त्यामुळे नेहमी 3-4 दिवसाला, 4थ्या दिवसाला तरी कमीत कमी स्त्रियांनी डोक्यावरनं आंघोळ करावी. आणि आंघोळ केल्यानंतर जो तुम्हाला दिवस कसा जातो आहे तो तुम्ही स्वतःच नोटीस करा. आणि गुरुवारचं असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. मी कालच तुम्हाला सांगितलेलं आहे कालच्याच व्हिडिओमध्ये, गुरुवारचं डोकं धुवायचं आणि फरशासुद्धा पुसायच्या, म्हणजे लाद्यासुद्धा घरातल्या पुसायच्या. त्या बऱ्याचशा माझ्या ताईंचं समाधानकारक त्यांना जे आहे ते उत्तर मिळालेलं असेल. तर बघा, गुरुवारी का लादी नाही पुसायची मला सांगा. घर अख्खं स्वामींची पूजा करायची आणि घर अख्खं पारुसं ठेवायचं का? तर तुम्हाला सांगते, ह्यातला आठवड्यातले जेवढे वार आहेत 7ही वारी रोज मी नित्यनेमाने 2 टाईम फरशी पुसते. आता 2 टाईम फरशी पुसते, तुम्ही पाठीमागं माझे व्हिडिओ बघतच आला असेल. 2 टाईम माझा हॉल तर 2 टाईम पुसलेला असतो, कारण मला जेवढं पुसल ना तेवढं प्रसन्न घरामध्ये वाटतं. त्यामुळे मी फरशा पुसायला कधीही हायगय करत नाही. सकाळी पुसते आणि त्यानंतर संध्याकाळी म्हणजे 5 वाजता माझी फरशी पुसलेली असते नित्यनेमाने. तर बघा, कुठलाही वार असं नाही की ह्या दिवशी फरशी पुसायची नाही, त्या दिवशी फरशी पुसायची नाही. मी तर 2 टाईम पुसते. आणि तुम्हाला सांगते बघा, आपण वार, व्रत, वैकल्य करतो त्या दिवशी तर आपली सगळ्यात अगोदर पूर्वीपासूनचं बघा, उद्या कुठला वार असेल तर बायका घरं सारवायच्या म्हणजे शेणाने, म्हणजे कुठलीही साधी एकादशी असो, अमावस्या असो, पौर्णिमा असो, तर आदल्या दिवशी आपली घरं स्वच्छ केली जायची. त्यामुळे बघा ताई, कुणाचंही ऐकू नका तुम्ही, घरंही स्वच्छ झालीच पाहिजे, घरातला कानाकोपरा स्वच्छ झाला पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपल्या घरातली निगेटिव्हिटी कमी होते. जर आपण फरशा नाही पुसल्या, इतका सुंदर वार आहे गुरुवार, आणि त्या दिवशी जर आपण लादी नाही पुसली तर घरामध्ये कोणाला प्रसन्न वाटणार आहे आणि फ्रेश वाटणार आहे, फक्त मला सांगा. आता ही एक झाली. दुसरी 2 प्रश्नाची उत्तरं तर तुम्हाला मिळालेली आहे. डोकं पण धुवायचं आहे गुरुवारी आणि फरशासुद्धा पुसायच्या आहेत. असं कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही, सांगितलेलं नाही फरशी पुसायची नाही, डोकं धुवायचं नाही. मी माझ्या स्वतः गुरूंना विचारलेलं आहे. माझे गुरु तुम्हाला तर माहितीच आहेत, गुरु मी नेहमी सांगत असते. दत्त महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे, स्वयंभू दत्त मंदिर, आणि त्याचे व्हिडिओसुद्धा मी पाठीमागं गुरुपौर्णिमेचे टाकलेले आहेत. तर ते माझे पहिले गुरु आहेत. पहिले म्हणजे मी अगोदर केलेले म्हणजे दत्त महाराजांचा साक्षात अवतार, विष्णूचा अवतार आहे बघा तो. त्यामुळे ते महाराज जे आहेत ना ते माझे पहिले गुरु आहेत. त्यानंतर परडेचा कार्यक्रम केला त्यावेळेस मी दुसरे गुरु केलेले आहेत. आणि परडेच्या कार्यक्रमाचा म्हणजे परडेच्या वेळेस तो गुरु पण करावाचा लागत असतो, पहिलं जरी गुरु केलेलं असले तरी. तर बघा, माझ्या डोक्यावरती माझ्या 2-2 गुरुची छत्रछाया आहे. तर म्हणूनच मी नेहमी सांगते की मला इतकी जी पॉवर, इतकी एनर्जी मिळते ना ती माझ्या ह्या 2 गुरूंकडून मिळते. हे खूप म्हणजे खूप मला एवढं मार्गदर्शन करतात, एवढं मार्गदर्शन करते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्हाला मी जे काही असतं ना व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगत असते. त्यामुळे मी तुम्हाला रीतसर स्वतः सांगते की मी स्वतः 2 गुरु केलेले आहेत, माझे 2 गुरु आहेत. आणि त्या गुरूंच्या सानिध्यात राहून जी काय त्यांच्याकडून मला शिकवण मिळते ती शिकवण मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. असं कुठंही ऐकलं, कुठूनही उचललं आणि इकडं सांगितलं असं अजिबात नाही ताईंनो. जर तुम्हाला पाहायचे असतील, तुम्हाला बघायचे असतील ते व्हिडिओ, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी माझे गुरुसुद्धा तुम्हाला दाखवेन. श्री स्वयंभू दत्त मंदिर, साखरवाडी 5 सर्कल हा त्यांचा ॲड्रेस आहे. श्री समर्थ नगर,
साखरवाडी गाव आहे, फलटण तालुका आहे आणि जिल्हा सातारा आहे. तर हे माझे गुरु तिथले आहेत, तर ते गुरु केलेले आहेत. आता त्यांच्या छान दिसतात ना देवघरामध्ये देवांना. खूप म्हणजे खूप माझं देवघर अक्षरशः आकर्षक वाटतं. आता मी मोठं देवघर घेणार शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा असेल ना, इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं की त्या दिवशीची तर बघा आता तुळजाभवानी आईसाहेबांचे जे माझे शुक्रवार चालू आहेत 17 शुक्रवार, तर ते आता पूजा मांडणी करून घेते मी. सर्वात अगोदर तुम्हाला सगळी जी आहे ती रीतसर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पूर्ण पूजा कशी मांडायची, हे शुक्रवार का केले जातात, कशासाठी केले जातात, का करावे, हे सगळं सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि कमेंट्ससुद्धा आलेले आहेत, त्या कमेंटची उत्तरंसुद्धा तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ह्या शुक्रवारपासून. तर बघा बऱ्याचशा ताईंनी मला असे सुद्धा कमेंट केलेले आहेत, ताई घर घेण्यासाठी सेवा सांगा, मुलाला जॉब लागत नाही आहे, जॉबसाठी प्रयत्न चालू आहेत, तर काय सेवा करावी. त्या ताईंना मी कमेंटमध्ये सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर त्या ताईंनासुद्धा सांगितलेलं आहे, ताई तुम्ही
मुलाला जॉब लागण्यासाठी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण मुलाकडून करून घ्या आणि त्याबरोबर तुमची कुलदेवी कुठली आहे त्या कुलदेवतेला जाऊन दर्शन घेऊन या सहकुटुंब सहपरिवार. आणि आईसाहेबांना तुमच्या जी कुठली तुमची देवी असेल त्या देवीला तुम्ही नवस बोला, मुलाचं जॉबचं काम होऊ दे. सहकुटुंब सहपरिवार तुझ्या दर्शनासाठी येऊ, ओटी खणानारळाची ओटी भरू असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर बघा आता आपल्याला हे शुक्रवार का करायचे असतात. बघा आपल्याला खूप काही अशा अडचणी असतात जीवनामध्ये प्रत्येकाच्याच. काही जणांचं घर नसतं स्वतःचं, काही जणांचा जॉबचा प्रॉब्लेम असतो, काही जणांना काही जरी केलं तर घरामध्ये यश येत नाही, किंवा काही जणांचं असं असतं की मुलाचं लग्न ठरत नाही. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी मनातली इच्छा, जी कटोऱ्यातली कठोर इच्छा जी आहे ती मनातली पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे कुलदेवीचे शुक्रवार करायचे असतात. तर आता हे कशा पद्धतीनं केले जातात. तर बघा आपल्याला कुठल्याही महिन्यातल्या शुक्रवारपासून सुरुवात केली तरी चालते. अगदी कुठल्याही महिन्यातल्या शुक्रवारपासून आपल्याला सुरुवात करायची. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला कुलदेवीचे शुक्रवार करायचे असतात. तर बघा आपल्याला हे शुक्रवार चालू करत असताना आपल्याला पहिल्या दिवशी काय करायचं आहे. आपल्याला पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छीभूत व्हायचं आहे. डोक्यावरनं आंघोळ करायची आहे, सगळी घरं स्वच्छ करायची आहेत आणि त्यानंतर आपली नित्य देवपूजा आटपून घ्यायची. आणि नित्य देवपूजा आटपून झाल्यानंतर आपल्याला ही पूजा मांडायची आहे. पूजा कशी मांडायची, काय मांडायची सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला पूजा मांडायची आहे. तर आपल्याला अशा प्रकारे 5 विडे लागणार असतात. त्यामुळे आपल्याला पूजेचं साहित्यामध्ये आपल्याला विड्याची पानं, केळी, फुलं लागणार असतील. आता कुलदेवीचा मुकुट माझ्याकडे आहे म्हणून मी मांडलेला आहे. नसला तरी फक्त साधा नारळ आणि तांब्या भरून कलश म्हणजे कलश स्थापना केली तरी फक्त चालेल. त्या कलशामध्ये विड्याची किंवा आंब्याची पानं ही करायची आणि नारळ ठेवायचा आणि त्या पाण्याची पूजा करायची. हळदी कुंकू अक्षता टाकून पाण्यामध्ये अजिबात पैसे टाकायचे नाहीत. ताईंनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, खूप जे आहेत लोक ते पाण्यामध्ये पैसे टाकतात म्हणजे आपल्या कुलदेवीच्या कलशामध्ये. तर कधीही पाण्यामध्ये पैसे टाकायचे नाही, कारण लक्ष्मी असते ती आपली, त्यामुळे लक्ष्मी ही पाण्यामध्ये कधीही टाकायची नाही. त्यामुळे बघा त्या पाण्यामध्ये कुठलंही आपला कुलदेवीचा देवघरातला कलश असो कुठलंही असो, फक्त पाण्यामध्ये आपल्याला त्या तांब्यातल्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि सुपारी टाकायची आहे. आणि त्यानंतर त्या पाण्याची पूजा झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं पूजा मांडायची आहे. पूजा मांडत असताना गणपतीची सुपारी किंवा गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती मांडायची. मी मूर्ती मांडत नाही, कारण देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर मी एकही देव तिथला उचलत नसते. नाहीतर माझ्याकडे आईसाहेबांच्या सुद्धा मूर्त्या आहेत, पण आईसाहेबांच्या मूर्त्या देवघरातच खूप छान दिसतात, त्यामुळे मी त्या मूर्त्या पूजेमध्ये मांडत नाही ताईंनो. त्यामुळे बघा आपल्याला पूजा मांडत असताना कलश स्थापन करून घ्यायचा आहे, गणपतीची स्थापना करायची आहे, कलश स्थापन करून घ्यायचा, कलशाची व्यवस्थित अशी पूजा करायची. त्यानंतर आपल्याला हे 5 विडे मांडायचे आहेत. 5 विड्यांवरती लिंबू, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचे नाणे हे सगळं ठेवायचं आहे. समई लावायची, समईची पूजा करून घ्यायची. सगळ्यात अगोदर तर समईच लावायची आणि व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची. त्यानंतर सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढायची. रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं. तर बघा मी छान अशी सुंदर कुलस्वामींनी प्रसन्न म्हणून असा छाप टाकलेला आहे. तर खूप उठून दिसतो आणि खूप सुंदरसुद्धा दिसतो. पांढरी फरशी आहे, पण पांढऱ्या फरशीवर ती रांगोळीसुद्धा किती उठून दिसते बघा ताईंनो. तर अशा पद्धतीनं हे करायचं आहे, म्हणजे हे व्रत करायचं आहे आणि उपवास करायचा असतो. तर बघा आता बऱ्याच ताईंनी मला पाठीमागं पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट आली होती की ताई उपवास मला नाही जमत, मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. तर तुमची इच्छा आहे तर ताई तुम्ही अशी पूजासुद्धा मांडू शकता शुक्रवारी, काही हरकत नाही. आपण जी सेवा करतो, जी काही कुलदेवीची असो स्वामींची असो, जी सेवा आपण मनोभावे करतो त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी उशिरा का होईना पण मिळतच असतं. आणि मी तर तुम्हाला स्वतः सांगते, उशिरा नाही, अजिबात नाही, तात्काळ फळ मिळतं. मला तर माझ्या केलेल्या सेवेचे तात्काळच फळ बऱ्याच वेळा मिळालेलं आहे. आणि हे तर मी शुक्रवार असेच माझ्या मनाच्या समाधानासाठी केलेले आहेत. मी ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा संकल्प केलेला नाही किंवा माझी कुठली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलेलं नाही, मी असंच केलेलं असतं. आणि बघा मी बऱ्याच माझी व्रत वैकल्ये ज्या असतात ना ती मी असंच करत असते. आता स्वामींच्या 11 शुक्रवारसुद्धा मी दरवर्षी वर्षातनं एकदा तरी करत असे. तसं आता हे कुलदेवीचे शुक्रवारसुद्धा वर्षातनं एकदा आपल्याला करायचं, फक्त आगमागं करायचं नाही. हे संपल्यानंतर, हे व्रत संपल्यानंतर मग गुरुवार धरायचे असं होतं. नाही तर लागोपाठ उपवास पडतात आणि फक्त माझा आठवड्यातनं एकच उपवास असतो आणि पौर्णिमा एक असते.
तर असंच माझं असतं. जास्त उपवास वगैरे मी पण करत नाही, कारण मलासुद्धा थोडासा उपवासाचा प्रॉब्लेमच आहे. उपवास केल्यानंतर मला पण ॲसिडिटी होते आणि पित्ताचा पण मला त्रास आहे, त्यामुळे मी जास्त उपवास करत नाही. आठवड्यातनं हा एक उपवास माझा कायमस्वरूपी असतो. तर बघा, त्यानंतर आपल्याला पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते, नैवेद्य दाखवायचा असतो. तर नैवेद्य काय दाखवावा, कशाचा दाखवावा सांगते तुम्हाला. जर ज्यावेळेस आता आपण पूजा मांडतो तर त्यावेळेस दूध साखरेचा नैवेद्य सर्वात अगोदर दाखवला तर चालतो पूजा मांडल्यानंतर. आणि त्यानंतर संध्याकाळी घरात जो आपण उपवास सोडण्यासाठी नैवेद्य बनवतो, म्हणजे घरात आपण उपवास सोडण्यासाठी जे जेवण बनवतो त्याचं पूर्ण असं ताट वाढून घ्यायचं, आपण स्वतःला वाढतो तसं, आणि तो पूर्ण ताट भरून नैवेद्य देवाला दाखवायचा. त्यानंतर अर्धा तास नैवेद्य तिथं ठेवायचा, आईसाहेबांना घास भरवायचा आणि ते नैवेद्याचे ताट जे आहे तेच आपण उपवास सोडायला घ्यायचं ताईंनो. तर अशा पद्धतीनं साध्या सिंपल पद्धतीनं हे शुक्रवार केले जातात. तर बघा, पूजापाठ सगळं झाल्यानंतर आईसाहेबांना नमस्कार करायचा, गुडघे टेकवून आपलं डोकं टेकवायचं जमिनीवरती. आईसाहेबांना म्हणायचं, पूजा जी केलेली आहे साधी सिंपल भोळ्या भावाने जे केलेलं आहे आईसाहेब, ते स्वीकारून घ्या. चुकलं मापलं जे काय माझ्याकडून नेनतपणे झालं असेल, काय चूक झाली असेल तरीसुद्धा मला क्षमा करा. अशी क्षमा याचनाही मागायची विसरायची नाही, कारण आपल्या पूजेमध्ये थोडं जर इकडे तिकडं झालं असेल तर आईसाहेबांना क्षमा मागायची. त्यामुळे काय होतं, जे आपलं थोडं मोडं काय चुकलेलं असेल तर ते क्षमा याचना केल्यानंतर तेही होतं. आणि त्यानंतर आईसाहेब जे पूजा आपण केलेली आहे ती मनोभावे स्वीकारतात. आणि बघू शकता माझी सुंदर अशी आजची देवपूजा आणि पूर्ण अशी माझी झालेली पूजा मांडणी. तर खूप सुंदर अशी पूजा आजची झालेली आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात, जे काही तुम्हाला वाटतं मला विचारावं असं, ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये हे नक्कीच तुमच्या मनामधले प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळेल आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळेल. चला तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मस्त असं एक लाईक करून जावा बरं का. श्री स्वामी समर्थ.